नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण संबंधातील नियम जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नवनाथ पारायण करण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महत्त्वाचा आहे। यामध्ये 40 अध्याय आणि 7600 ओव्या आहेत। पारायण काळात कडकडीत ब्रह्मचार्य पाळावे, सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवावा। वाचलेल्या भागातील नाथांच्या लीलांचे स्मरण चिंतन करावे। या काळात शक्यतो जास्तीत जास्त वेळ मौन पाळावे। रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश, श्री शिव, श्री देवी, श्री दत्त व श्री नवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या देखील म्हणाव्यात। तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीत म्हणावीत। चला जाणून घेऊया नवनाथ पारायण करताना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। पारायणाचे नियम। नंबर 1, ग्रंथाचं वाचन करताना संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये, कारण त्याचे इष्टफळ मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे। अगदी निष्काम भावनेने पारायण करायचंच असेल तेव्हाही श्रीनाथ देवता प्रीत्यर्थ किंवा श्री नवनाथ देवता कृपा प्रीत्यर्थ असं म्हणावे। दुसरे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे पारायण कधीही मनात करू नये, ते मोठ्याने करावे। त्या योगे घरातील वातावरण शुद्ध बनते, बाधा किंवा पीडा दूर पळतात। फक्त मंत्र जप हा मनातली मनात करावा। नंबर 2, वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करून करावे। भस्म कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयावर व गुडघ्यांना लावावा व तो लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा ओम नमः शिवाय एवढेच म्हणावे। नंबर 3, वाचन मनात न करता स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात करावे। या योग्य दोन्ही कंपने निर्माण होऊन वातावरण हे शुद्ध होईल। नंबर 4, रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काही बोलू नये। नंबर 5, वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे। तो कथा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहणे आवश्यक आहे। नंबर 7, 3, 7, 9 दिवसाचं वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंदादीप देखील तेवत ठेवावा। नंबर 8, या काळात खरे तर नेहमीच बोलावे, तसेच सात्विक अन्न सेवन करावे। नंबर 9, ब्रह्मचार्य कायिक, वाचिक व मानसिक या पद्धतीचे पाळावे। नंबर 10, या काळात ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा। तसेच एक माळी गुरूंच्या मंत्राची देखील आवश्यक करावी। नंबर 11, शक्यतो पूर्व व पश्चिम दिशेस तोंड करूनच बसावे। नंबर 12, या काळात 7 दिवसात शक्यतो तो चटईवर म्हणजे जमिनीवर वांबळी म्हणजे घोंगडी टाकून डाव्या कुशीवर झोपावे। गादीवर झोपू नये, जमिनीवर झोपावे। नंबर 13, दररोज ठराविक वेळी पारायण करावे। पारायण हे शांत व एकाग्रतेने करावे। नंबर 14, ज्या स्त्रियांना श्री नवनाथांची सेवा करणे आवडत असेल तिने आंबाडा बांधू नये, केस मोकळे ठेवून पारायण करावे। तसेच साडीला म्हणजे परकरला गाठ मारून नेसू नये। तसेच मासिक पाळी नंतरच पारायण करावे, कारण नवनाथ पारायण मध्ये खंड पडून देऊ नये। नंबर 15, पारायण समाप्तीच्या दिवशी 9 लहान मुलांना भोजन द्यावे। भोजनामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ याची खिचडी, गेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही किंवा ताक किंवा खीर असे पदार्थ आवर्जून करावेत। नंबर 16, प्रथम नवनाथांना पारायणासमोर गणपती, दत्तात्रेय, शंकर, नवनाथांना, गाईला असे 5 ताटांचा नैवेद्य द्यावा। नैवेद्य दाखवून 9 मुलांना भोजनाला बसवावे। त्यांना फुलाची माळ घालावी। 11 रुपये तरी दक्षिणा ताटाला लावावा आणि नमस्कार करावा। जे नैवेद्याची 5 ताटं आहेत त्यातील 1 ताट गाईला खाऊ घालावे व 4 ताटं आपल्या घरातील व्यक्तीने प्रसाद म्हणून खावा। नंबर 14, पारायण करताना कोणतीही विघ्ने येणार नाही याची देखील काळजी घ्यावी। बघा, तुमच्या नियम अटीपेक्षा तुमची सेवा महत्वाची आहे। नियम अटीला घाबरायचं नाही, सेवा महत्वाची आहे। कारण पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये तर बघा, पारायण काळामध्ये तुम्ही सगळी भाजी चपाती खाऊ शकता, फक्त कांदा लसूण वर्ज्य आहे। मांसाहार घरातही झाला नाही पाहिजे, तुम्ही पण करायचा नाहीये। तसे दूध चपाती परान्न वर्ज्य आहे। कोणाच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही। जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करता तर गुरुचरित्रासारखेच नियम आहेत। तसेच कडधान्य वर्ज्य आहे, पण तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता व भगर खाऊ शकता, तर खाऊ शकता कारण ते उपासाचे पदार्थ आहेत। नंबर 15, पारायण मधला सगळ्यात महत्त्वाचा नियम की पारायणाची वेळ नक्की कोणती असावी। बरेच जण विचारतात की दुपारी की संध्याकाळी केलं तर चालेल का।
तर नाही, तुम्हाला एकदम सकाळीच हे पारायण करायचं आहे। सकाळची वेळ यासाठी अगदी उत्तम मानली गेलेली आहे। एकदम सकाळी किंवा मग पहाटे तुम्ही हे पारायण करून घेऊ शकता आणि पहिल्या दिवशी तुमची जी वेळ असेल तीच वेळ तुम्ही शेवटपर्यंत पारायण संपेपर्यंत असली पाहिजे। नंबर 16, त्याचबरोबर या पारायण काळामध्ये जितकं तुम्हाला शांत राहता येईल, एकाग्र राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करावा। नंबर 17, शक्यतो जोपर्यंत तुमची ही पूजा मांडणी आहे पारायणाची तोपर्यंत तुम्ही एखाद्या छोट्या बॉटलमध्ये गोमूत्र वगैरे ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला पूजेचे पावित्र्य हे राखता येईल। नंबर 18, आता यातला अजून एक प्रश्न बरेच जण विचारतात, आपला अध्याय वाचून झाल्यानंतर आपण जी पोथी आहे ती बंद करून ठेवायची की उघडी राहिली तर चालेल का? तर तुम्ही ती बंद करून तशीच त्या पाटावर ठेवू शकता। नंबर 19, श्री नवनाथांचं पारायण नक्की कोणी करावं? तर हे पारायण पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालतं, स्त्रिया सुद्धा हे पारायण करू शकतात। स्त्रियांना हे पारायण करण्यासाठी कोणतीही बंधनं नाहीयेत, फक्त स्त्रियांनी जर त्याचे मासिक धर्माचे दिवस बघून घेतले तर चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला पारायण करण्यामध्ये कोणताही खंड येणार नाही। नंबर 20, या पारायण काळामध्ये भगव्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच करू शकता। तसेच पुरुषांनी या कालावधीमध्ये सोहळं नेसलं किंवा मग भगव्या रंगाची लुंगी घातली तरी सुद्धा चालतं, किंवा मग स्त्रियांनी भगव्या किंवा केशरी रंगाची साडी नेसली तरी या रंगाची ड्रेस घातले तरी सुद्धा चालतात, किंवा मग तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही स्वच्छ कपडे घालून पारायण केलं तरी सुद्धा चालतात। बघा, एकदा की तुमचं पारायण म्हणजे तो अध्याय संपला की त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही रेग्युलर कपडे असतील ते देखील तुम्ही घातले तरी चालतात। नंबर 21, दररोज अध्याय वाचायला घेताना सुरुवातीला त्या ग्रंथाची सुद्धा धूपदीपानी त्याचबरोबर हळदी कुंकू वाहून एखादं फूल वाहून नमस्कार करून पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच तो अध्याय वाचण्यासाठी घ्यायचा आहे। जप वगैरे तुम्हाला करायचं असतील तर त्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकता। आता नवनाथ पारायण कसे करावे, त्याची पद्धती, कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत हे देखील आपण थोडक्यात पाहूयात। बघा, 3 दिवसे पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी 1 ते 13 अध्याय आहेत, दुसऱ्या दिवशी 14 ते 26 अध्याय वाचा, तिसऱ्या दिवशी 27 ते 40 अध्याय वाचावे। आता समाप्ती आणि उद्यापन विधी त्यानंतर करावा। आता 7 दिवसाचं पारायण असेल तर ते कसे करावे? तर बघा, पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 6 यामध्ये ओवी संख्या आहे 809, दुसऱ्या दिवशी तुम्ही अध्याय 7 ते 12 वाचू शकता, तिसऱ्या दिवशी अध्याय 13 ते 18 यामध्ये ओवी संख्या आहे 905, चौथ्या दिवशी अध्याय 19 ते 24 पर्यंत वाचावे, यामध्ये ओवी संख्या आहे 963, पाचव्या दिवशी अध्याय 25 ते 30 वाचावे, यामध्ये ओवी संख्या आहे 963, सहाव्या दिवशी अध्याय 31 ते 36 ओवी संख्या आहे 1086 आणि सातव्या दिवशी अध्याय आहे 37 ते 40 यामध्ये ओवी संख्या आहे 695। आता 9 दिवसाचं नवनाथ पारायण कसं करायचं ते देखील आपण जाणून घेऊया। तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 6, दुसऱ्या दिवशी अध्याय 7 ते 11, तिसऱ्या दिवशी अध्याय 12 ते 16, चौथ्या दिवशी अध्याय 17 ते 21 आहेत, पाचव्या दिवशी अध्याय 22 ते 26 आहेत, सहाव्या दिवशी अध्याय 27 ते 31 आहेत आणि सातव्या दिवशी अध्याय आहेत 32 ते 35, आठव्या दिवशी अध्याय 36 ते 38, नवव्या दिवशी अध्याय आहेत 39 ते 40 पर्यंत। तर कुठलाही महिना असो तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक अध्याय देखील पठण करू शकता। ज्या घरात नवनाथ पारायण पठण होतं तिथे कधीच भूत प्रेत पिशाच बाधा दरिद्री संकट कधीही येत नाही। नवनाथ महाराजांची कृपा ज्याच्यावर असते ना त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही, यात काही शंका नाही। तर नक्कीच तुम्ही सेवा तुम्ही कराल, मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।